धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 2 डिसेंबरला ही मतदान प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये परंडा नगरपालिकेचा समावेश होता। परंडा नगरपालिकेच्या मतपेट्या ज्या आहेत ती करमाळा रोडवरती शहराच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे आणि या ठिकाणी ते पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर तगडा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुरुवातीलाच हा टेबल जे आहे ह्या टेबलवरती रजिस्टर दिसतात आणि या रजिस्टरमध्ये येणाराची आणि जाणाराची नोंद घेतली जाते। या ठिकाणाहून कुठलाही वेगळा किंवा चुकीचा माणूस मध्ये जाणार नाही ह्याची काळजी पोलीस डिपार्टमेंट घेत आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या दर्शनी भागामध्ये पोलीस बंदोबस्त जे आहे ती मोठा आहे आणि या ठिकाणी समोरच्या भागामध्ये हा स्क्रीन जो लावलेला आहे तो स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते की वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम जी आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। वरी सुद्धा सशस्त्र बंदूकधारी पोलीस पहारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खाली सुद्धा सशस्त्र पोलीस पहारा देताना पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्ट्रॉंग रूमपाशी राजकीय पक्षांचा पहारा नाही, मात्र परंडा येथे राजकीय पक्षांचा पहारा आपल्याला पाहायला मिळतोय। राजकीय पक्षाचे प्रतिनिधी शिंदे शिवसेनेचे प्रतिनिधी या ठिकाणी पहारा देत आहेत। कशा पद्धतीचा पहारा देता तुम्ही? सकाळपासून संध्याकाळपर्यंत असताय का? हो, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत 2 जण असतात। त्याच्यानंतर 2 जण 8 ते सकाळी 8 पर्यंत। बर, हो। काय तुम्हाला इथं निदर्शनास काय येतं नेमकं चुकीचं बरोबर काय वाटतं? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे, सगळं लॉक आहे, कॅमेरे वगैरे, पोलीस प्रशासन आहे। आम्ही सगळे निवांत आपल्याला चेक पिक करतो कोण आले गेले। विरोधी पार्टीचे कोण येतं का इथं? येऊन जातात, ते येऊन चेक करून जातात ते पण। बर, हो। तुम्ही पण पहारा देताय? हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळपासून संध्याकाळपर्यंत। बर, आणि काय तुम्हाला म्हणजे इथं काय निदर्शनास येतं, काय दिसतं का चुकीचं काही? नाही, चुकीच नाही, व्यवस्थित सगळं बरोबर व्यवस्थित पण आहे। तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबताय? हा, ही जरा मनातली शंका असते म्हणून थांबत असतो। अच्छा, बर बर, ठीक आहे। तुम्ही उमेदवार आहेत का? हो, हा, तुम्ही पण थांबता ना? हा, मला शंकासाठी थांबतो आम्ही। काय मला सांगा, काय नेमकी शंका वाटते तुम्हाला? नेमकी म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये काय चाललं तुम्हाला तर माहित आहे सगळं, त्याच्यामुळं आमच्या मनामुळं सुकून भेटावं म्हणून हे थांबलो आम्ही येऊन। अच्छा, हा, त्यामुळे पहारा हो सुरू आहे। एकंदरीतच परांड्यामध्ये आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोठे यांचे दोघांचे गट आमनेसामने होते आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ती शिंदे शिवसेनेकडून जाकीर सौदागर आणि स्थानिक आघाडीकडून म्हणजेच राहुल मोठे यांच्या गटाकडून विश्वजित पाटील अशी लढत होती। आणि ही लढत जी आहे याचं चित्र जे आहे ती येत्या 21 डिसेंबरला या नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।